Hello everyone. In this video we are going to discuss inscribed angle theorem. See here figures carefully. This is angle ACB. Here angle LMN and angle PQR. Right? Now here C is the vertex of the angle and this vertex C is in the interior of the circle. Here in this case vertex M is at the exterior and here vertex Q is on the circle. Vertex Q is on the circle. When vertex is on the circle, then such angle is called inscribed angle. Such angle is called inscribed angle. Right? This is inscribed angle and angle PQR is inscribed in arc PQR. How will you write? Angle PQR is inscribed in arc PQR. Arc PQR. Before going to the topic inscribed angle theorem, let us see what do you mean by intercepted arc. आता इथे हे सर्कल आहे आणि हा जो आहे हा अँगल PQR हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि हा जो आर्क आहे या आर्कला म्हणतो आपण इंटरसेप्टेड आर्क. आर्क PXR इज इंटरसेप्टेड बाय अँगल PQR. इथे परत मी फिगर ड्रॉ केली. हा अँगल जर मी काढला, हा अँगल समजा LMN हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे LMN, तर हा जो आर्क आहे याला म्हणतो आपण इंटरसेप्टेड आर्क. राइट? नाउ लेट अस सी स्टेटमेंट ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थियरम. द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल, दिस इज इन्स्क्राइब्ड अँगल, is half the measure of the arc intercepted by it. जे या अँगलची मेजर त्या अँगलनी जो आर्क इंटरसेप्ट केला त्याच्या हाफ असते. म्हणजेच काय, अँगल BAC हा जो आहे अँगल BAC, इट इज हाफ ऑफ मेजर आर्क BDC. हा C given in a circle with center O, angle BAC is inscribed in arc BAC. See, this is a circle with center O and angle BAC is inscribed in arc BAC. Right? Arc BDC is intercepted by the angle. This is arc BDC, it is intercepted by this angle. Right? काय प्रूव्ह करायचं आहे? अँगल BAC म्हणजे हा अँगल BAC हा कोणाच्या हाफ आहे? हाफ ऑफ मेजर आर्क BDC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. Let us do construction. Draw ray AO. It intersects circle at E. This ray AO intersects circle at point E. Draw radius OC. This is radius OC. Proof here. In triangle OAC, पहा या ट्रायंगल OAC मध्ये आपल्याला माहिती आहे की OA इज इक्वल टू OC, रेडियाय ऑफ सेम सर्कल. राइट? OA पण रेडियस आहे आणि OC पण रेडियस आहे. मग हा ट्रायंगल OAC काय असला पाहिजे? आयसोसिलियस ट्रायंगल. आणि वी नो दॅट इफ टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन अँगल अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल काय राहतील? एकमेकांना कॉन्ग्रुएंट. Therefore, angle OAC is equal to angle OCA. Reason काय राहील? Isosceles triangle theorem. Right? आता इथे आपण बघा OA is equal to OC आणि म्हणून आपण बघितलं की हे दोन अँगल सारखे आहेत. मग यांना आपण XX, लेट measure of each angle be x. So let
अँगल OAC इज इक्वल टू अँगल OCA इज इक्वल टू एक्स. दोन्ही एक्स पकडले. आता लक्षात घ्या की हा जो आहे हा OAC आणि हा एक्सटेरियर अँगल आहे. समजा आपण इथे हा ट्रायंगल OAC आहे आणि हा याचा एक्सटेरियर अँगल आहे. कुठला एक्सटेरियर अँगल आहे? COE हा त्याचा एक्सटेरियर अँगल आहे. अँड वी नो एक्सटेरियर अँगल थिअरम. अकॉर्डिंग टू दिस थिअरम, measure of exterior angle is sum of measures of remote interior angles. According to exterior angle theorem, this is exterior angle आणि हा exterior angle हा त्याच्या remote interior angles ची सम असतो. म्हणून x plus x म्हणजे काय राहील इथे 2x. And therefore here angle EOC is an exterior angle of triangle OAC and therefore angle EOC is equal to 2x. Reason exterior angle theorem. Exterior angle theorem, right? आणि आता EOC पहा, EOC हा सेंट्रल अँगल आहे. कोणाचा सेंट्रल अँगल आहे? हा आर्क EC चा. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो मायनर आर्क आहे हा मायनर आर्कची मेजर आणि सेंट्रल अँगल या दोघांची मेजर ही सारखीच असते. आणि म्हणून आपण म्हणतो की मेजर आर्क EC EOC 2x आहे. म्हणून या आर्क सुद्धा हा कितीचा आहे? 2x चा इज इक्वल टू 2x. आता हा आहे मेजर आर्क EC किती आला? 2x. आणि आपण आपल्याला काय की अँगल OAC काय आहे? x, राईट. आणि अँगल मेजर आर्क EC काय आहे? 2x. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की अँगल OAC इज हाफ ऑफ मेजर आर्क EC, राईट. कारण हा x आहे तर हा 2x आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की OAC हा मेजर आर्क EC चे हाफ आहे. आता OAC कॅन बी रिटन ॲज अँगल EAC कारण हे कोलिनियर आहे. EOA हे कोलिनियर आहे. OAC म्हणजे EAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क EC कारण E डॅश O डॅश A, राईट. म्हणजे आपण काय दाखवलं की हा अँगल कुठला अँगल EAC हा कोणाच्या हाफ आहे? EC च्या, राईट. तसंच मी जर इथे कन्स्ट्रक्शन जर केलं आणि आपण असं दाखवलं हा y तर हा कितीचा येईल इथे? 2y. आणि म्हणून असं म्हणू शकते की हा दिस अँगल कुठला अँगल? अँगल BAE. Similarly we can show angle BAE is half of major arc BE, right? Current. Let us add these two statements. Angle EAC plus angle BAE is equal to half of major arc EC plus half of major arc BE, right? Therefore, angle EAC plus angle BAE from figure EAC, that means this angle, right? Plus angle BAE, this angle. If you add both the angles, you will get angle BAC by angle addition property. So this is what? This is angle BAC is equal to. Now, तर या दोन्ही याच्यात बघा हाफ कॉमन काढू आणि राहील काय? मेजर आर EC प्लस मेजर आर BE. Major arc BE, right? Then half of. Now arc EC म्हणजे हा आर्क बघा. arc EC म्हणजे हा आर्क आणि BE म्हणजे हा आर्क. Again by arc addition property, arc BE plus arc EC is equal to arc BC. Major arc BC. आणि BC म्हणजेच काय? That is major arc BDC, right?
and thus this is proved angle BAC is half of major arc BDC. Please like and share the video and subscribe my channel.